बातमी आहे। निलेश राणे यांच्या विरोधात वैभव नाईक यांनी निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। आमदार निलेश राणे यांना गरज नसताना अधिक सुरक्षा दिली गेली आहे असं वैभव नाईक यांचं म्हणणं आहे। त्यामुळे वाढीव सुरक्षा बघता मतदारांवरती दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे अशी तक्रार नाईक यांची आहे। सिंधुदुर्गातनं मोठी बातमी। निलेश राणे यांच्या विरोधात वैभव नाईक यांनी निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना तसं पत्र लिहिलंय। आमदार निलेश राणे यांना गरज नसताना अधिक सुरक्षा दिली गेली आहे, त्यामुळे ही वाढीव सुरक्षा बघता मतदारांवरती दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप वैभव नाईक यांचा आणि त्याचीच तक्रार त्यांनी निलेश राणेंविरोधात निवडणूक आयुक्तांकडे केली आहे। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडनं। राहुल, किती सुरक्षा आहे निलेश राणे यांना आता आणि वैभव नाईकांचं काय म्हणणं आहे? माजी आमदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी निलेश राणे जे की शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत यांच्या विरोधात तक्रार केली। एकंदरीत बघितलं तर सिंधुदुर्गात अजब गजब अशी ठाकरे आणि शिंदे यांची एकत्र युती मिळत असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्याच एका आमदारानं आता निलेश राणे यांच्या विरोधात तक्रार केली। एकंदरीत बघितलं तर एस्कॉर्ट सर्व्हिस जी त्यांना आहे, एस्कॉर्ट दर्जाची सुरक्षा त्यांना देण्यात येऊ नये, कारण एकंदरीत बघितलं तर एवढी मोठी सुरक्षा गरज नसताना दिल्यानंतर एका प्रकारे मतदार आणि संबंधित यंत्रणावर एक प्रकारचा दबाव पाडला जाऊ शकतो आणि त्यामुळे निलेश राणे यांना कोणत्याही पद्धतीची गरज नसताना सुरक्षा देऊ नये अशी तक्रार जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या सोबतच संबंधित पोलीस दलाला त्यांनी एक पत्र लिहून ही दक्षता दिली आहे। एकंदरीत बघितलं तर राज्यात संपूर्ण बघितलं तर ठाकरे आणि शिंदे यांची एकत्रित युती जी आहे ती सिंधुदुर्गात पाहायला मिळते। मात्र दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचेच एक माजी आमदार यांनी शिंदे गटाचे एकत्रित असताना देखील आमदार असणारे निलेश राणे यांच्या विरोधात केलेली तक्रार ही मात्र आता चर्चेचा भाग ठरते आणि त्यामुळे येत्या काळात संबंधित राजकारण पाहता कशा पद्धतीने ठाकरे आणि शिंदे एकत्रित राहत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राहुल, या माहितीसाठी धन्यवाद।